नमस्कार. बाबा टॉकीजच्या ऑर्केस्ट्राच्या दुनियेत या एका म्युझिकल कार्यक्रमात आज आपण अत्यंत वेगळ्या माणसाला भेटणार आहोत. अत्यंत रफीसारखा त्यांचा आवाज आहे आणि हाईट म्हणजे ते मोटरमन आहेत. लक्षात घ्या, माणूस कुठच्या पेशामध्ये असून काय छंद जपतो त्यातलं एक उदाहरण. नमस्कार, आपलं नाव सांगाल आमच्या प्रेक्षकांना? महेश वनमाळीबाई परमार. ओके, तुम्ही आता सध्या काय करता? मी मोटरमन आहे सेंट्रल रेल्वेमध्ये. सेंट्रल रेल्वेत मोटरमन. अरे वा वा. मग हा छंद तुम्हाला केव्हापासून घडला गाण्याचा? म्हणजे रफी साहेबांना मी लहानपणापासूनच ऐकतो आणि खूप त्यांचा डायहार्ड फॅन आहे. क्या बात. त्यांची गाणी गायला मनापासून आवडतं. बरोबर. पण कॉलेज डेज पासून मी जपतोय हा छंद. क्या बात. मी काय म्हणतो, तुमच्या असं कोणी फॅमिली कोणी गात होतं किंवा फॅमिली बॅकग्राऊंड कलाकारांचं असं काय आहे? नाही काय तरी सुद्धा तुम्हाला शौक? काय काय करते गाणं गाण्यासाठी? काय काय करता मेहनत? मी फक्त ऐकतो गाणं, मनापासून ऐकतो. क्या बात. भरपूर म्हणजे एकदम जीव लावून ऐकतो गाणं. रफी साहेबांची गाणी एकदम बघा मित्रांनो, कसं असतं, हजारो लाखो प्रवाशांना घेऊन जाणारे हे आज सुरांबरोबर चाललेत, सूर घेऊन चाललेत. हजारो लाखो लोकांचं मन लुप्त करणार, प्रसन्न करणार, आनंद वाटतो. तुमच्या म्हणजे बसा घरामध्ये आणखी कुणी पुढे वारसा तयार केला? माझी मुलगी चांगली गाते. हो. ती कुठे ऑर्केस्ट्राला वगैरे? नाही, ती म्हणजे अशीच गाते. आम्ही अशी घरीच गातो. अच्छा. आता MK स्टुडिओ आहे, ते गांधी मॅडम आहेत, त्या मला नेहमी बोलवतात त्यांच्या शो मध्ये. बरोबर. आणि 2-4 ग्रुप आणखीन आहेत, ते नेहमी बोलवतात. नाही, खूप चांगले आहे. म्हणजे कोमल गांधी, आमच्या गांधी परिवार, दोघी बहिणी, हेमा गांधी, त्या दोघी मिळून जे काय MK प्रोडक्शन सुरू केलं, तर तुम्ही नवीन लोकांना आम्ही ऐकलं. तुमचं ते एक काय ऐकलं, आज मौसम आहे, बरं वाटलं. एखादी झलक दुसऱ्या तुमच्या गाण्याची सांगाल? रफीच्या मध्ये आहेत आवडीचं आहे तुम्हाला म्हणून एखादा. तुमने मुझे देखा ओ करे मेहरबा रुक गई ज़मीं, हम गया आसमां, जाने मन जाने जा तुमने मुझे देखा. वा, खूप चांगलं आणि मनापासून गाते. कारण काय, तुम्ही द्रोणाचार्यांचे शिष्य नाहीत, पण एकलव्य आहात. तुम्हाला आवडतं गाणं ऐकून खूप चांगलं. आम्ही तुमच्या पुढच्या करिअरसाठी हार्दिक शुभेच्छा देतो. थँक्यू व्हेरी मच.